ह्या जखमामुळे बैल त्रास होतो बैलांना. चला सर जे ऐकू ऐक ऐक थांब ना थांब 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 2 मिनिट. तर मित्रांनो कमेंट आली होती दादांची आपल्या की खिल्लारी गाभण आहे का ते व्हिडिओत सांग. तर व्हिडिओ सांगतो मी की खिल्लारी गाभण नाही सध्या तर ती काही गाभण नाही. आणि बाकी खिल्लारीच्या पिल्ल्याला तिकडं घास खायला टाकला आहे, घास खात आहे ते. आणि बैलांना घास खायला टाकला आहे कारण की बैलांना मी नेपियरची कुट्टी टाकली पण कुट्टी काय त्यांना आवडत नाही, म्हणजे कुट्टी खात नाही ते. आणि त्याला रोज सकाळी घास खायची सवय लागली तर ते घासाचीच वाट बघत बसतात. तर त्याच्यामुळे इकडं पण सार्जाने पण कुट्टी खाल्ली नाही, म्हणजे थोडी थोडी खाल्ली, अशी काहीच खाल्ली असं नाही. ते घास खाऊन झालं ना मग परत कुट्टी खातील. कारण की आज पण त्यांना मी घेऊन जाणार आहे आपल्या काटव्यातल्या शेतात काम करायला. इकडे चालू आहे आईचा स्वयंपाक. भाकरी आई पाणी सांडलं. इकडे चपात्या बनवल्यात, आता ज्वारीच्या भाकरी चालू आहेत. हे हरभऱ्यात धर, हे धर, आणि हे हरभरे पण घे. थांब धर. त्या हरभऱ्यातलं पाणी सांडलं ना, हरभऱ्याची उसळ बनवायची. हे उलताने ते ठेवले. त्याच्यात मी पाणी आणलंय ह्या मोत्यासाठी. पलीकडे सर काय सांडू नको. हे रे बाबा थांब. हां सांडू नको. आता हे काय करतं, एकदा पाणी पिऊन झालं ना पुन्हा पाणी सांडतो. कारण की पाणी सांडलं ना तर जमीन ओली होते, मग त्याला दुपारच्याला गार लागतं त्या ओल्या जमिनीवर बसायला. तर त्याच्यामुळे तो पाणी सांडतो. पण आता सांडू नको होते. मी दिवसभर मग तुला कोणी पाणीच ठेवणार नाही. बैलांना सोडून मी पाण्यावर आणले. आज ना सर्जावर मी लय लोड देणार आहे. कारण की सर्जनी चिमण्याला बघा इथून जे शिंग मारले ना ते डायरेक्ट वर नेलं इथपर्यंत शिंग. इतकं साल्ट काढले सर्जनी. त्याच्यामुळे आज कामाचं लोट सर्जावर जास्त देणार आहे मी. तसं पण त्याच्या आधी हे बघा इथं ना, इथं सर्जनी मारलं होतं 2 दिवस आधी त्याला. पण हे थोडंसं नॉर्मल होतं, एवढं काय सिरियस नव्हतं. पण हे लयच मारले सर्जनी. इथून इतकं मारलं चिमण्याला. ते पण इथून चिमण्या पण गलती आहे. दोन्ही बैल बांधलेले असतात, त्याच्याकडं महाग हटतो, तिकडं महाग उभा राहतो सर्जाकडं. मग सर्जा अचानक मारतो त्याला. चिमण्याची गलती आहे तशी तर, पण सर्जा पण मारायला नाही पाहिजे. हे पाय उचल चल सर्जे, दाव्यातला पाय कर सर्जे. हे बैल पाय उचल, पाय उचल सर्जे. हे पाय काढ चल सर्जे. चल पाय काढला नाही सर्जे. पलीकडचा पाय काढ. काटवातल्या शेतात पोहोचलोय. तिकडे एका झाडाखाली बैलगाडी सोडली आणि बैल तिथं चरायला गेलेत. बैल तर काय नीट चरणार नाहीत व्यवस्थित, पण तरी पण खात आहेत थोडंफार, तर खाऊ द्या. मी तोपर्यंत हे जॉईंट काढून ठेवतो, एक फोटो काढून ठेवतो, म्हणजे परत माझ्या लक्षात यावं कोण तयार करतो ते. सगळे कलरला मॅचिंगच वायर आहेत, तशी काय अडचण नाही. एकदा हे जॉईंट काढून घेतो. एक झाला काढून, निळं वायर काढले. आता हे लालकं काढतो. परत हे जॉईंट आपल्या विहिरीत मोटर टाकली ना तर तिला वायर जात आहे. तर हे शेत पेरायचं आहे आज, ह्याच्यात पेरायची ज्वारी, तर त्याच्यामुळे हे काढून घेतो वायर. अरे निघ ना बाबा. तर चला आता हे वायर वडीत नेतो तिकडं, असं गोळा करतो. वायर गोळा करून झालं. आपल्या विहिरीला पाणी बघू, विहिरीचं पाण्याची लेवल खाली गेली आता. आणि पहिले ना दिवाळीच्या टायमिंगमध्ये आलं ना, दिवाळी होऊन इकडल्या शेतात, तर ह्या आयचनात ह्या बाबळीत वगैरे किंवा ह्या शेतात इकडं सहज जरी आले तर ना 25-30 मोरपंख सापडायचेच. पण आता एखाद दुसरा सापडतो, आणि मला तर अशात तर मोरपंख दिसलंच नाही. मी आता इकडं कमी पण येतो, पण पूर्वी जरी असं सहज आलं ना तरी 25-30 मोरपंख सापडायचेच. पण आजकाल मोरपंख सापडतच नाहीत इकडं, कुठं पडलेले दिसतच नाहीत. आणि झाडं पण कमी झालीत बघा. त्या बांधानी मागच्या उन्हाळ्यात किती मोठे झाडं होते, आता फक्त एकच झाड राहिले. हे बघा, हे सिंगल पळसाचं झाड आहे ना, तर ते एकच राहिले. नाही तर त्या लाईनीने सगळे झाड होते. आणि त्या पळसाच्या झाडापासून खाली पण तेव्हा काही तोडलेले वाळलेले फांद्या दिसतात ना इथून, तर ते झाडं तोडलेत. परत आपल्या उसाच्या बाजूला एक मोठी बाबळ होती बरं का, इथं लय हाईटची बाबळ होती, तर ती बाबळ पण तोडली. तर त्याच्यामुळे झाडं पण कमी व्हायला लागलेत. आपल्या ज्या विहिरीपाशी इथं मोठाले 2 आंब्याचे झाड होते गावरान, आणि परत इकडं एक 4-5 झाडं होते. हे जे तुम्हाला आता झाडं दिसतात नाही बाबळीचे वगैरे, तर इथंच 4-5 झाडं होते आंब्याचे मोठाले, ते शेजाऱ्यांचे होते. पण ही वरून हाय पॉवरची लाईट गेली ना, तर त्या लाईटीमुळं इथले 5-6 झाडं तोडलेत आंब्याचे, आणि आपले 2 आंब्याचे झाडं तोडले.
आणि त्याच्यामुळेच हे झाडं तोडलेत ना, तर त्याच्यामुळेच मोर आता इकडे जास्त येत पण नाहीत आणि मोरांच्या शिकारी पण झाल्यात बरं का. आणि शिकारी पण झाल्यात आणि मोर आता येत पण नाही, तिथं झाडं नाही. त्याच्यामुळे आता मोर जास्त करून तिकडं समोर झाडं दिसतात ना दाट झाडी, तर तिकडंच राहतात. तिकडं परत त्या नदीच्या कडेने राहतात मोर. चिमण्या हो हाय. असं चालू आपलं पेरायचं. परत ह्याच्यात घेतली ज्वारी, अशी एवढीच घ्यायची जेवढी आपल्या मुठीत बसेल तेवढी, आणि हे अशी धरायची. तिन्ही ह्याच्यात बरोबर पडली पाहिजे, तिन्ही होऊन द्यायचं. चिमणे चिमणे बघा. हे नंतर अशी फक्त बैलाकडे लक्ष द्यायचं. बैल जे आत्ता लास्ट लाईनमध्ये चिमण्या चालला पाहिजे, आणि नंतर येणारी लास्ट लाईन सर्जे, फर्स्ट लाईन सर्जेच्या पावला आली पाहिजे. हाय. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हा काय प्रकार आहे, तर हे आपलं हे शेत आहे ना, तर ह्याच्यात गहू पेरून तर झाला आहे. तर त्याच्यानंतर आपण जे गहू पेरल्यानंतर रासने घेत असतो ना, तर त्या रासने घ्यायच्यात आता. म्हणजे खालची ज्वारी पेरून झाली, आता गव्हाला रासने घेतोय. तर आज आहोत उलटं केलं आहे, कारण मलाच माहीत नाही कशामुळं, पण पप्पा म्हणले की आहोत उलटं करूनच हाणायचं. ह्याला लोड म्हणतात लोकल भाषेत. तर ते लोड हाणायचं चालू आहे. पण त्यांनी फरक कसा होतो माहिती का, शेत एकदम प्लेन दिसते. आता बैलांच्या समोर ह्या कशा लाईन दिसत आहेत ना, तर ह्या कशा ओबडधोबड दिसत आहेत. आणि ते उलटावत चालवलं ना, हे बघा ना, शेत कसं प्लेन होत आहे, म्हणजे एकदम प्लेन दिसते. आणि समोर बघितल्यानं दोन्ही शेतातला फरक लगेच ओळखू येते. बोटापासून इकडचं पेरलेलं आहे आणि इकडचं हे उलटावत मारलेलं शेत, लगेच तसा फरक ओळखू येतोय. आणि आज होईल पण एवढं शेत उलटावत मारायचं. आणि ह्याच्यावर मी उभा राहतोय. उभा राहिल्याने काय होतं, ढेकळं फुटत आहेत. ढेकळं ह्या लाकडाला लागत आहेत ना, तर वरचे ढेकळं तर फुटत आहेत आणि जमिनीची लेवल होती. तर हे असं शेत होत आहे. मी वरच्या शेतात आहोत आणून आता खालच्या छोट्या शेतात आलो आहे. तर हे शेत प्लेन होत आहे चांगलं. थांबा आला शेवट. तर मित्रांनो, असे चालू होते पाट्या काढायचे. पाट्याहून माती ब्लॉक केली आणि असे उन्हामुळं तर काही दिसेना, पण असे काढलेत पाट्या. ह्या शेतात मी पाच पाट्या काढलेत, म्हणजे पाणी येण्यासाठी 5 रस्ते बनवलेत. 1 2 3 4 5. आणि खालच्या शेतात 1 बनवला, आणखीन 3 रस्ते बनवायचे पाण्यासाठी. मग झालं काम. आपले गुरं आता घरी चाललेत बरं का, म्हणजे वेळ झाली घरी जायची. 5:30 वाजलेत. सुरुवातीला वृंदा चालली, किती लांब आहे. तिच्या मागं गाया, शुभश्री अशाच जाणार. त्याच्यानंतर गौरंग आलाय. परत अशी सगळी लाईनच आहे आपल्या गायांची. नंतर लाली, देशणी, गंगा, बाकीच्या काय असतील महाग असतील, येतील हळूहळू. ह्या तर चालल्या घरी. आणि बाकीचे पण आहेत. हे गवत आहे ना, तर हे केकताड आहे ना, लिंबन ते झाडं त्याच्या बाजूला आहेत. तेव्हा ती आली सीता. असे येतील सगळ्या. चिमणी आहे चल. मित्रांनो, 5:30 वाजले आणि पाठी काढायचं काम संपत आले. बैल आता भरपूर थकलेत. मी 12 वाजले असतील मला झोपायला, म्हणजे आलो. त्याच्यानंतर वेटण घालायचं. ते 12 वाजता बैल जे झोपले होते ना, तर 5:30पर्यंत कामच करत आहेत. कंटिन्यू 5 तास काम केलं आहे त्यांनी आज. म्हणजे थोडं 10-10 मिनटाची विश्रांती मी दिली असेल, 3-4 वेळेस दिली ती. म्हणजे जरी अर्धा-पाऊण तास विश्रांतीमध्ये थोडं थांबून दिली होती त्यांना, पण कंटिन्यू चालले. शेवढा शेत प्लेन केले. आपलं वरचं मोठं शेत आहे ना, म्हणजे लांबकं, तर ते पण प्लेन केले आणि ह्याच्यात पेरले पण. शिवाय दोन्ही शेताचे पाटं पण काढलेत आज. भरपूर काम केले. आता एक काम करताना, आता ह्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं नाही, पण पुढच्या वेळेस मी दाखवायचा प्रयत्न करेन. कारण की आता जेवढे आपले गडबडीचे काम होते ना, म्हणजे फास्ट उरकायचे, तर ते गडबडीचे कामं तर झालेत आता. तर त्याच्यामुळे आता इथून पुढे मी काम करताना थोडं दाखवीन. एक अर्धा 1 मिनटं दाखवीन. फोनमध्ये येते. तिकडं बैलगाडी चालला शेतातला कापूस आणायला. ती बैलगाडी चालली होती ना, तर ती चालली आता कापूस आणायला. तर ते कुत्रं पण आहे त्यांच्याकडे. हा हो येतंय.
तो म्हणला मला पण घ्या व्हिडिओत. म्हटलं ठीक आहे, आपलाच व्हिडिओ आहे. मित्रांनो बैल ना आज लय परेशान झालेत काम करून. तुम्हाला आता दाखवतो आम्ही. थोडंसं पायावर घेतला तर तसं सरजा घेत नाही. सरजा पाय उचल, ऐक 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 ऐक. तर हे बघा इथं माझ्या बोटाच्या पुढं कशा जखमा झाल्यात बघितलं नक्कीला. ऐक ऐक सरजा थांब. हे बघा नक्कीच्या इथं माझ्या अंगठ्या पुढं कशी जखम आहे. माझ्या अंगठ्या पुढं ह्या दोन्ही नक्कीला दोन्ही साईडनीच्या जखमा झाल्यात ना, जवळून दाखवतो. हे बघा तर ह्या जखमामुळं बैल त्रास होतो बैलांना. चला सरजा ऐक ऐक ऐक. थांब ना, थांब 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 2 मिनिट. तर थांब. अरे फोनमध्ये दिसून तर बरं. तिथं काय झालं आहे, बैलाच्या पायाला ना जखमा झाल्या. जिथं नक्कीचा भाग संपतो आणि कातड चालू होतं ना, तर तिथं बैलाला झाल्या जखमा चारी पण पायाला. तर विषय काय होतो, हे बघा हे शेत आहे ना, तर हे ढेकळेत ना, तर ही जी माती आहे ना, तर ही आता एकदम कडक झाली. ह्याच्यात ओलसरपणा काहीच राहिलं नाही. ही लई कडक झाली माती. तर हे ना सारखं बैलांना, हे बघा हे ढेकळेत ना, तर सारखे बैलांना टोचून टोचून काय होतं, तर तिथली साल निघून जाते. म्हणजे ही जी माती सारखी टोचते ना, तर बैलाची साल निघून जाते. आणि हे शेत कसं जरा काळं शेत आहे ना, बैलाचे पाय पण जास्त खोल बुडतात ह्याच्यात. आपण ह्याला अगोदर रोटावेटर केलं होतं, म्हणजे सोयाबीनचं शेत होतं, तर त्याला रोटावेटर करूनच आपण पेरले. पण हा प्रॉब्लेम होतोच बैलांना ह्या जास्त वाळलेलं शेत असलं. जर हे शेत थोडंसं मऊ असतं ना, म्हणजे थोडंसं ओलं असतं ना, ओलसर शेत, तर ओलसर शेतात अशा जखमा होत नाहीत बैलांना. मग त्याच्यामुळे बैल काय होतं, परेशान होतं. शेवटला तर बळाचं नाव घेऊन चालवले. कारण की लय वेळ. आणि प्रॉब्लेम काय होतो, एका जागेवर जखम असेल ना तरी चालतं, पण ह्या जखमा ना चारी पायांना होतात त्यांच्या. म्हणजे चारी पायाच्या 8 नक्यात ना, तर त्या 8 पण नक्यांना हेच जखमा होतात. तर असं आता मागचा पाय तर सरजा बघून नाही देणार, पण मागच्या पायाला पण सेम प्रॉब्लेम आहे. आणि असं जर बघितलं ना पायाला, तर आपल्याला वाटत नाही की पायाला जखम वगैरे झाली. आपण म्हणतो त्याला बैल कंटाळली की काय, कशामुळे चालत नाहीत. असं बघितलं तर दिसतच नाही. पण आता आपण पलीकडच्या पायाला बघू. तसं तर सरजा नाही बघून जर डोळ्यातून पाणी आलं. सरजा चिमण्याच्या नाही आलं रे. थांब सरजा पाय उचल. जर पाय उचल रे सरजा. थांब पाय उचल सरजा. तर नाही दाखवत नाही तो. पण काय झालं, जखमा आहेत त्याच्या चारी पण पायाला जखमा आहेत. आणि चिमण्याच्या थोड्याशा कमी जखमा आहेत. कारण की सरजेची नक्की बघितली ना, तर बघा सरजेच्या नक्यात जरा लाल सरीत बरं का, गाजऱ्या नक्यात जरा लाल नक्यात सरजेच्या. चिमण्याच्या काळ्या नक्यात ना, चिमण्याला पण होतं पण थोडंसं कमी प्रमाणात. चिमण्याच बघू. चिमण्या पाय उचल. थांब रे ए बैल चिमण्या ऐक. हे बघा चिमण्याला पण माझ्या अंगठ्या पुढं जखम झाली. अशी ही लाईन पूर्ण जाते. हा भाग आहे ना कवळा असतो ना जरा. बघा इथं मी दाबलं ना तर ही नक्की दबती आहे, कारण की हा जरा कवळा भाग आहे. बघा इथं पण चिमण्या थांब ना. तर हिकडलं पण चिमण्याला जखम झाली. आणि इथं हा दबतो भाग, हा कवळा भाग आहे. कवळ्या भागाला कडक माती लागते आणि ती कंटिन्यू सारखं चालताना प्रत्येक पावलाला लागते ना, तर त्याच्यामुळं बैलाला होतात जखमा. आणि त्याच्यात जर नवीन शिकवलेला बैल असेल ना, गोरा नवीन, तर पहिली वेळेस तर भरपूर जखमा होतात. चिमण्याला कसं 2 वर्ष आधी उन्हाळ्यात मी एक दाव थांबतो होतो ना, तर चिमण्याला भरपूर झालं होतं. म्हणजे पहिली वेळेस असेल ना तर भरपूरच मोठ्याला जखमा होतात. आणि अशा पण होतात आणि कुठल्या पण बैल होतात, कारण की शेतच कडक झालं आहे. बरं तुला पाय दाखवायचं म्हणलं की नको वाटते, लगेच खाजवायला जवळ येतो. तर असे मी आता बैलांना सोडतो. आणि ह्यांना आता इथं चारणार वगैरे नाही, कारण की उशीर होईल. आणि चरायला एवढं चांगला चारा पण नाही. मग ह्यांना सोडतो इथं, गवत खातील थोडं. मी एवढं सामान गाडीत पॅक करेपर्यंत मग ह्यांना खायला डायरेक्ट आता घरीच. असं झालंय सरजाला जखमा. त्याच्यामुळे सरजा झालाय बेजार आज काम करून. आणि मी पण बेजार झालोय, मला पण सारखंच काम आहे. आपलं बैलगाडीत आऊत टिफन सामान पॅक केले, बैलांना घेतो जातो आता घरी. सरजा थांब ना. सकाळी ही वायर काढला होता ना मी, तर ही वायर बसवला. वायर बसवण्यामुळं मला आता अंधारच होतं घरी जायला. पण बरं झालं बसवला. परत रात्रीच्याला वायर नसताना आधीच मालक चिडचिड परत रडत बसला असतं. मग त्याच्यामुळं मी हा वायर जसा होता ना तसा जोडून घेतला. आणि ह्याचं कनेक्शन पण देऊन ठेवतो जाताना. आता अंधार पडला, जमलंच तर कनेक्शन देतो, नाही तर मग देईल तो रात्रीच्या कनेक्शन. पण मला तर अंधारच होता आता घरी जायला ही वायर जोडण्यामुळं. माझ्या लवकर लक्षातच आलं नाही ते वायर जोडायचं राहिलं आहे म्हणून. आता अंधार होतोय घरी जायला.